दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये येऊन राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही पवित्र मिस्साबली स्वर्गवासी बावतीस मार्टिन सोस कुटुंबातील मृत आत्म्यांसाठी, स्वर्गवासी फ्रान्सिस व तेरेसा परेरा यांच्या आत्म्यासाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत जेम्सच्या नोवेनाचा हा 8वा दिवस आणि ह्या दिवशी, आजच्या दिवशी ख्रिस्त सभा संत ब्रिजेट हिचा सण साजरा करत आहे. संत ब्रिजेट हिने ख्रिस्त सभेला दिलेली सगळ्यात महत्त्वाची देणगी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर केलेलं चिंतन. आणि संत ब्रिजेट यांनी दाखवून दिलेलं आहे की प्रभू येशूने मानव जातीसाठी एकूण 7 वेळा रक्त सांडलं. पहिल्यांदा रक्त सांडलं आपल्या सुनतेच्या दिवशी, त्यानंतर गेतशेमानी बागेमध्ये, त्यानंतर त्याला फटक्याचा मार देण्यात आला त्यावेळेला, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घालण्यात आला तेव्हा, त्याच्या खांद्यावरती क्रूस देण्यात आला तेव्हा खांदे रक्ताने भिजले, त्याला क्रूसावरती खिळलं गेलं तेव्हा त्याने रक्त सांडलं, मरणानंतर देखील त्याच्या कुशीतून रक्त आणि पाणी बाहेर आलं. ह्या सगळ्यांचा सारांश एकच आहे की जीवनामध्ये उदात्त असं काहीतरी मिळवायचं असेल तर त्यासाठी विशेष काहीतरी करायचं असतं. क्षणभर शांत राहूया, आपल्या जीवनात डोकावून पाहूया. संत जेम्स ह्याने देखील दुःखाचा प्याला प्राशन केला, म्हणून आज आपण त्याचा गौरव करत आहोत. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व दुःखांना चांगल्या प्रकारे सामोरं जाण्यास प्रभूची कृपा मागूया.
ज्या ज्या वेळेला दुःखाच्या काळात आपण कुरकुर केलेली आहे, आपल्या परमेश्वराला दोष दिलेला आहे, स्वतःला कमी लेखलेला आहे, त्याबद्दल देवाची मनापासून क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैघाईने मी फार पापे केलेली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून विनीत कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत साधू संत यांना व तुम्हा भगिनींना विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमच्या परमेश्वरा, संत ब्रिजेट तुझ्या पुत्राच्या दुःखावर आणि मृत्यूवर मनन करीत असता तू तिला स्वर्गीय रहस्य प्रकट केलीस. तुझ्या वैभवाच्या प्रकटीकरणामुळे तुझे सर्व प्रजाजन हर्षित होत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की जा, हे पुकारून यरुशलेमाच्या कानी घाल. तुझे तारुण्यातले प्रेम, वागनिश्चयाच्या वेळचा तुझा अनुराग आणि रानात पडीत स्थळी तुझे माझ्या मागून येणे याचे मला स्मरण आहे. इस्रायल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथम फळ असे होता. त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले, त्यांच्यावर अरिष्ट आले असे परमेश्वर म्हणतो. मी तुम्हाला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी आणि तिची संपत्ती उपभोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला. माझे वतन तुम्ही अमंगल केले आहे. परमेश्वर कुठे आहे असे याजक म्हणाले नाहीत, आणि धर्मशास्त्राचा कारभार चालविणाऱ्यांना मला ते जाणले नाही. अधिपतीही माझ्यावर उलटले, संदेष्टे बाल देवतांच्या नावाने भाषण करू लागले आणि निरर्थक गोष्टीच्या मागे लागले. हे आकाशा, हे पाहून भयचकित हो, थरथर काप, शुल्क होऊन जा असे परमेश्वर म्हणतो. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले, आणि त्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद. हे
प्रभू जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत. हे प्रभू पवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. हे देवा, तुझे वात्सल्य किती अनमोल आहे. मानवजात तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेते. तुझ्या घरांतील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीने पाणी त्यांना पाजशील. हे प्रभू जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. कारण जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्याला तुझे वात्सल्य, सरळ मनाच्या लोकांना तुझे नीतिमत्व लाभू दे. हे प्रभू जीवनाचा झरा तुझ्या ठाई आहे. जय घोष. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तईच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. शिष्य येशूजवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्या बरोबर दाखल्याने का बोलता? त्यांनी त्यांना उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील काढून घेतले जाईल. ह्यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्याने बोलतो. कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत आणि त्यांना समजतही नाही. यशायाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्णत्वास गेला आहे. तो असा, तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही. पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही. ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. ह्यासाठी की डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. परंतु धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत. धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहावयास मिळाले नाही. आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकावयासही ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकावयास मिळाले नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. फ्रान्सिस, माझे चर्च दुरुस्त कर. संत डेमियनच्या चर्चमध्ये गुडघे टेकून प्रार्थना करत असलेल्या फ्रान्सिसच्या कानावरती ते शब्द आदळले. त्याने संपूर्ण चर्चमध्ये बघितलं
चीट पाखरू देखील तिथे नव्हतं. तरी देखील आवाज अगदी स्पष्ट होता, माझं चर्च दुरुस्त कर. शेवटी त्याची नजर गेली क्रुसावर खिळलेल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या ओठाकडे, आणि त्या ओठांमधून शब्द बाहेर पडत असताना पुन्हा एकदा त्याने ऐकले, फ्रान्सिस माझं चर्च दुरुस्त कर. आणि फ्रान्सिसला वाटलं की परमेश्वर मला एखादं चर्च दुरुस्त करण्यासाठी पाठवत आहे. तो त्या चर्चमधून बाहेर गेला. जवळच एक पडकीस आलेलं असं एक चर्च होतं. त्याने विचार केला की हे चर्च दुरुस्त करायचं. तो जिकडे तिकडे पैसे गोळा करायला लागला. श्रीमंत व्यापाराचा मुलगा अशा प्रकारे लोकांकडे भीक मागत आहे हे त्याच्या वडिलांच्या कानी आलं, आणि वडिलांनी त्याची कान उघडणी केली आणि त्याला सांगितलं, एक तर हे भीक मागणं बंद कर, नाही तर माझ्या घरातून निघून जा. आणि फ्रान्सिसने आपल्या अंगावरती असलेले सगळे कपडे देखील वडिलांच्या हाती सोपवले आणि निघून गेला. त्याने ते चर्च दुरुस्त केलं आणि पुन्हा एकदा संत डेमियन चर्चमध्ये येशूचे आभार मानण्यासाठी आला. पुन्हा एकदा तेच शब्द, फ्रान्सिस माझं चर्च दुरुस्त कर. आता फ्रान्सिसला विचार पडला, आता आणखी कोणतं चर्च दुरुस्त करायचं. आणि त्यावेळेला एक दैवी साक्षात्कार झाला. दगड विटांनी बांधलेलं चर्च नाही, तर माणसाने बांधलेलं चर्च आज मोडकळीस आलेलं आहे. असं हे चर्च तुला आता दुरुस्त करायचं आहे, त्यासाठी मी तुला पाठवत आहे. फ्रान्सिसने सुवार्ता प्रचाराला सुरुवात केली. त्याला बरीचशी माणसं मिळाली. एका वर्षात 5,000 माणसं त्याची अनुयायी बनली. तो जाऊन पोप इनसेंट तिसरे यांना भेटला, आणि कसं परमेश्वर कार्य करत असतो बघा. त्या ठिकाणी पोप इनसेंट यांना देखील स्वप्नात दृष्टांत झालेला की संपूर्ण चर्चची इमारत जणू काही अशी कोसळायला आलेली आहे, आणि एक माणूस त्याला खांदा देऊन ती धरून ठेवत आहे. फ्रान्सिसला बघता बरोबर पोप इनसेंट बोलले, हाच तो माणूस ज्याने त्या चर्चला खांदा दिलेला आहे, हाच तो माणूस परमेश्वराने निवडलेला आहे. तात्काळ त्याला परवानगी देण्यात आली, आणि त्यावेळेला आज जगभरात पसरलेल्या फ्रान्सिस्कन संस्थेचा जन्म झाला. आणि अशा प्रकारे संत फ्रान्सिसने संपूर्ण आयुष्य परमेश्वराची सुवार्ता पसरविण्यासाठी घालवलं. तो परमेश्वराच्या दुःखाशी एवढा एकरूप झाला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगावरील 5 पवित्र जखमा त्याच्या अंगावरती उमटल्या. आज संत फ्रान्सिस, आपले पोप फ्रान्सिस यांनी त्याचं नाव धारण केलेलं आहे, आणि त्याची जी सुवार्ता आहे, त्याची जी शिकवण आहे, गोरगरिबांविषयीचं जे प्रेम आहे, पर्यावरणाविषयीची प्रीती आहे, अशा सगळ्या गोष्टी पोप फ्रान्सिस सर्वत्र पसरवत आहेत. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत जेम्सच्या नोवेना निमित्त आपण चिंतन करत आहोत. आणि आज मी चिंतनासाठी विषय निवडलेला आहे की संत जेम्सचा ख्रिस्तानुभव. त्या ठिकाणी संत फ्रान्सिस ह्याला एक ख्रिस्ताचा अनुभव आला, आणि त्यानंतर एवढी मोठी संघटना आणि संस्था त्याने स्थापन केली. संपूर्ण जगभर तिचं कार्य अविरतपणे आज सुरू आहे. त्याप्रमाणे संत जेम्सच्या जीवनामध्ये देखील 6 असे प्रसंग होऊन गेलेले आहेत की प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला काहीतरी विशेष असं शिकण्यासाठी त्याने मागे सोडलेला आहे. त्याच्या जीवनातला पहिला प्रसंग आहे त्याचं पाचारण. आपणा सर्वांना तो प्रसंग ठाऊक आहे. गालिल समुद्राच्या किनाऱ्यावरून येशू जात आहे. त्याने शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया ह्याला पाचारण केलेलं आहे. आता तो आणखी थोडंसं पुढे जात आहे, आणि तिथे जब्दीचे 2 मुलगे त्याला दिसतात, याकोब आणि योहान. ते त्या ठिकाणी जाळी दुरुस्त करत होते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जणू काही आता आपलं कामकाज संपलेलं आहे, आता विश्रांती घ्यायची. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला पाचारण करतो, आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्या प्रसंगी याकोब आणि योहान ह्यांनी आपला बाप जब्दी, आपले चाकर, ते तारू, ते जाळं सगळं काही सोडलं, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आले. 4 गोष्टी सोडल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पहिली गोष्ट आहे आपला बाप जब्दी. प्रभूचा अनुभव आल्यानंतर माणूस केवढा मोठा त्याग करू शकतो त्याचं हे सुंदर उदाहरण आहे. स्वतःच्या वडिलांना, स्वतःच्या नातेवाईकांना सोडायचं आणि प्रभूच्या मागे जायचं, तशा प्रकारची निवड त्या क्षणाला त्यांनी केली. ते तारू त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं, ते देखील त्यांनी बाजूला ठेवलं. जाळं हे त्यांच्या कौशल्याचं साधन होतं, प्रतीक होतं, ते देखील त्यांनी बाजूला ठेवलं. त्या ठिकाणी नोकर चाकर होते, म्हणजे अधिकार त्यांच्या हातामध्ये होता, तोही त्यांनी बाजूला ठेवला, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आले.
ख्रिस्तानुभव आल्यानंतर माणूस स्वतःचा राहत नाही, तो देवाचा बनत असतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी संत जेम्स जो थोरला आहे आणि योहान जो धाकटा आहे, त्या दोन्ही भावांनी तो ख्रिस्तानुभव हृदयाशी कवटाळला. आणि नंतर संत जेम्स ह्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी दुःखाचा प्याला प्राशन केला. त्याच्या जीवनातील दुसरा महत्वाचा प्रसंग आहे याईराच्या कन्येला बरं करणं. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त याईराच्या घरी जात असताना वाटेमध्ये एक रक्तस्रावी स्त्री सुद्धा बरी होते. आणि तिथे गेल्यानंतर मात्र फक्त तिघांना त्याने आत प्रवेश दिलेला आहे, पेत्र, याकोब आणि योहान. ह्या तिघांनाच त्याने मध्ये प्रवेश दिलेला आहे. याकोबाने प्रत्यक्ष प्रसंग तो बघितला, त्या ठिकाणी घडलेली ती घटना त्याने डोळ्यांनी अनुभवली, हृदयामध्ये साठवली. कुठेतरी त्याच्या हृदयाला एक स्पर्श झाला की एका कुटुंबामध्ये मरण आलं होतं, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जीवन आणत आहे, मला देखील अशाच प्रकारे काहीतरी करायचं आहे. त्या कुटुंबात त्या क्षणाला केवढा मोठा आनंद पसरलेला असेल. संत जेम्सने तो आनंद कशा प्रकारे साजरा केला असेल, सहज तुम्ही कल्पना करून बघा. तो प्रसंग त्याने फक्त आपल्या हृदयातच ठेवला असेल का? नक्कीच त्याने तो प्रसंग इतरांबरोबर शेअर केला असेल, त्यांना सांगितलेला असेल. आपल्याला देखील कोणत्या प्रकारचा आनंद मिळत असतो तो माणसाने तपासून पाहायचा असतो. खाण्यापिण्यातला आनंद असतो, नाचण्या गाण्यातला आनंद असतो, मनोरंजनातला आनंद असतो, वाचन करण्यामधला आनंद असतो, संगीतामधला आनंद असतो, वेगवेगळ्या प्रकारचे आनंद. परंतु संत जेम्सने जो आनंद अनुभवला तो होता आध्यात्मिक आनंद. लवकरच संत जेम्सचा सण आपण साजरा करू. कशा प्रकारे तो आनंद आपण साजरा करणार आहोत त्याच्यावरती थोडंसं चिंतन करायचं आहे. तिसरा प्रसंग आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर. प्रभू येशू ख्रिस्त त्या रूपांतराच्या पर्वतावरती चढलेला आहे. पुन्हा एकदा तिकडे फक्त 3च शिष्य आहेत, प्रेषित आहेत, पेत्र, याकोब आणि योहान. योहानाचा भाऊ याकोब ह्याने तो संपूर्ण प्रसंग आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवला असेल. तुम्ही सहज विचार करा, संपूर्ण तो प्रसंग नुसता तुमच्या डोळ्यासमोर आणा. उंच अशा पर्वतावरती एकांती त्यांना नेलेला आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप पालटत आहे. रोज आपण एखाद्या माणसाला पाहतो, एखाद्या दिवशी त्या माणसाचा चेहरा वेगळा दिसतो, त्या चेहऱ्यावरती पावित्र्याचं, विद्वत्तेचं तेज आपल्याला दिसत असतं, त्या माणसाच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद दिसत असतो. तेव्हा आपण सहज त्या माणसाला विचारतो, आज तुला काय झालंय? तुझ्यामध्ये काहीतरी बदल झालेला मला दिसत आहे. अगदी त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी, म्हणजे त्याच्या दैवी जीवनाचं प्रतीक. त्याची वस्त्रे पांढरी चकचकीत, म्हणजे त्याच्या पावित्र्याचं प्रतीक. हे संत जेम्सने अगदी जवळून अनुभवलं. आणि ते अनुभवत असताना एक गौरवाचा क्षण त्याच्या जीवनामध्ये येऊन गेला. कोणता गौरवाचा क्षण? साक्षात परमेश्वराची वाणी ऐकण्याचा तो क्षण. साक्षात परमेश्वराचे 2 महत्वाचे महापुरुष मोशे आणि एलिया डोळ्याने पाहण्याचा क्षण. साक्षात तो मेघ त्याच्यावर येऊन छाया करण्याचा तो प्रसंग. मेघाने त्याच्यावर छाया केली, परमेश्वराची उपस्थिती. जुन्या करारामध्ये वाळवंटामधून चालत असताना तशा प्रकारे मेघ छाया करत असे. आणि पवित्र मरियेला देवदूत सांगत आहे, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. म्हणजे साक्षात परमेश्वराचा तो स्पर्श. माणूस जीवनामध्ये वैतागतो, कंटाळतो. ह्या कोरोनाच्या महामारीमुळे कदाचित बरेचसे लोक फ्रस्ट्रेट झालेले असतील. ही जणू काही झळ आपल्याला सहन होत नाही. अशा वेळेला कोणत्या प्रकारच्या सावलीचा आपण आसरा घेत असतो माणसाने तपासायचं. उंच डोंगरावर ते पोहोचलेले आहेत, तरी देखील तिकडे पवित्र आत्म्याची ती छाया संत जेम्सने स्वतः अनुभवली. आणि हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याची तुम्ही ऐका. ही देवाची वाणी त्यांनी ऐकली. जर देवाची वाणी ऐकायची असेल तर अशा प्रकारच्या उंच अशा डोंगरावरती जायचं असतं. कोणत्या प्रकारचा तो उंच डोंगर आहे? प्रार्थनेचा तो पर्वत. आपल्या जीवनामध्ये ईश्वर अनुभव आपल्याला हवा असतो, परंतु प्रार्थनेसाठी वेळ नाही, अशा प्रकारची सबब आपण देत असतो. आता ह्या महामारीमुळे आपल्याला भरपूर वेळ आहे, भरपूर वेळ होता. जवळजवळ 4 महिने आता होत आलेले आहेत. ह्या 4 महिन्यातील किती वेळ आपण प्रार्थनेमध्ये घालवलेला आहे? आपणा सर्वांना देवाच्या कृपेची गरज आहे, आपणा सर्वांना देवाच्या आशीर्वादाची गरज आहे. परंतु देवाच्या सहवासाची जी ओढ असते ती ओढ भागवण्यासाठी वेळ आपल्याकडे नाही.
म्हणून संत जेम्स जणू काही आपल्याला पाचारण करत आहे, रूपांतराचा अनुभव घ्यायचा असेल तर परमेश्वराच्या सहवासात काही वेळ घालवण्यासाठी तुम्ही थांबला पाहिजे. त्यानंतर चौथा प्रसंग आहे तो म्हणजे सन्मानासाठी त्यांनी केलेली मागणी. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की संत जेम्स आणि संत जॉन ह्यांनी किंवा त्यांच्या आईने येशूकडे विनंती केली की आम्हा दोघांना तुमच्या दोन्ही बाजूला बसण्याची संधी द्यावी. आणि येशूने किती सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. त्या उत्तरामधून नक्कीच संत जेम्स आयुष्यभरासाठी काहीतरी शिकलेला असेल की हे ज्या जागा आहेत ह्या जागा देणं माझ्या हाती नाही, त्या परमेश्वराने ठरवलेल्या आहेत. म्हणजे जीवनामध्ये काही गोष्टी माणसाच्या हाती नसतात, त्या सर्वस्वी परमेश्वराने ठरवलेल्या असतात. म्हणून त्या वेळेला परिस्थिती जशी असेल ती बदलण्यासाठी माणसाने थांबायचं नाही, जी असेल तशी स्वीकारून तिचं सोनं करण्याचा माणसाने प्रयत्न करायचा. आणि दुसरा एक महत्वाचा संदेश, सन्मानासाठी नाही तर सेवेसाठी झटत राहायचं. संत जेम्सने त्या ठिकाणी ते अनुभवलं. त्यानंतर तुम्ही विचार करा, ते शब्द त्यांच्या कानावर पडल्यानंतर संत जेम्सच्या मनाची स्थिती कशी झाली असेल की ह्या पुढे सन्मानासाठी धडपडायचं नाही, सेवेसाठी धडपडायचं. मला नाही तर इतरांना कोणाला तरी गरज आहे त्याची जाणीव ठेवायची. पाचवा प्रसंग आहे, शोमरोनाच्या शहराच्या त्या गावाच्या उंबरठ्यावर ते उभे होते आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या गावामध्ये जाण्याचा विचार करत होता. अशा वेळेला त्या शोमरोनच्या लोकांनी त्याला विरोध केला आणि आमच्या गावामध्ये यायचं नाही अशा प्रकारे भूमिका घेतली. त्यावेळेला संत जेम्स आणि संत जॉन ह्यांनी कोणती भूमिका घेतली बघा. त्यांना एलिया संदेशाच्या काळातील प्रसंग आठवला की एलिया संदेशाने प्रार्थना केली, आकाशातून अग्नी उतरला आणि 50 नायकांची राख झाली. तो प्रसंग त्यांनी डोक्यामध्ये ठेवलेला होता आणि मग त्या ठिकाणी त्यांनी येशूला सांगितलं, आम्ही आकाशातून अग्नी पडावी अशा प्रकारची आज्ञा करावी का? आणि येशूने काय सांगितलं? येशूने त्यांना धमकावलं आणि ते दुसऱ्या गावाकडे निघून गेले असं आपल्याला संत लूकने कळवलेलं आहे. ह्याचा नक्की अर्थ काय आहे की ईश्वर अनुभव आल्यानंतर आपल्याला तो दुसऱ्यांना द्यावासा वाटतो, परंतु सगळेच जण तो ऐकण्याच्या मनस्थितीत असतील असं नाही. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटत असतं की प्रभूची सुवार्ता सांगावी, परंतु हृदयाचा शिंपला उघडा नसेल तर आपली मोती डुकऱ्यांपुढे किंवा कुत्र्यांपुढे टाकल्यासारखी गत होण्याची शक्यता असते. म्हणून आपण इतरांची मनस्थिती जाणून घ्यायची, त्यांची तयारी झाल्यानंतरच त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची व्यवस्थित सुवार्ता सांगायची. म्हणून ख्रिस्त सभा देखील टप्प्याटप्प्याने माणसाच्या मनाची तयारी करते आणि मगच प्रभूची सुवार्ता आपल्याला सांगत असते. शेवटचा प्रसंग आहे गेतशेमानी बागेमधील. तिथे देखील प्रभू येशू ख्रिस्त दुःख सहन करत आहे आणि तिथे 3 प्रेषित अगदी त्याच्या जवळ आहेत, पेत्र, याकोब आणि योहान. संत जेम्सने येशूला अगदी जवळून न्याहाळलं असेल, कसा त्याचा चेहरा मलूल झालेला किंवा दुःखी झालेला, अति खिन्न आणि मरणप्राय यातना भोगत असलेला, त्याच्या चेहऱ्यावरून तोंडावरून रक्त वाहत असताना त्याने पाहिलेलं असेल. आणि तरी देखील येशूच्या मुखातले शब्द त्याच्या कानावर जेव्हा पडले तेव्हा त्याला एक मंत्र मिळालेला असेल की हे शरीर अशक्त आहे पण आत्मा मात्र सतत उत्सुक असणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. दुःखाला सामोरं कसं जायचं त्याचा मंत्र त्या ठिकाणी त्याला मिळाला की माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. शक्य असेल तर हा प्याला, कोरोना व्हायरसचं हे संकट दूर कर, परंतु आमच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. श्रद्धावंत दुःखामध्ये प्रश्न विचारत नाही, श्रद्धावंत दुःखामध्ये उत्तराचा शोध घेत असतो आणि ते उत्तर कोणतं असतं? श्रद्धेचं. की परमेश्वर नक्की ह्या प्रसंगामध्ये मला काय शिकवत आहे. संत जेम्सने ते सगळं त्या ठिकाणी अनुभवलं. नंतर दुःखाला कसं सामोरं जावं त्याचा मंत्र त्याने आपल्या काळजामध्ये जोपासून ठेवला. संत जेम्सच्या सणाची आपण पूर्वतयारी करत आहोत. आपल्या जीवनामध्ये सहज डोकावून पाहूया की कशा प्रकारे आपल्याला झालेलं पाचारण आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत.
कशा प्रकारे दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होत आहोत, गौरवाचा क्षण आणि प्रार्थनेचा क्षण जीवनामध्ये आपण कितपत अनुभवत आहोत, जेव्हा दुसऱ्या व्यक्ती आपल्याला त्रास देत असतात तेव्हा त्यांना आपण कशा प्रकारे हाताळत आहोत, सन्मानापेक्षा सेवेचा मंत्र आपण गिरवत आहोत का, आणि दुःखाला आपण कशा प्रकारे सामोरे जात आहोत, संत जेम्सकडे ही कृपा मागूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. बंधू आणि भगिनी म्हणून ख्रिस्ताठाई आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. अखिल मानवजातीवरील परमेश्वराच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण आपल्या प्रार्थना त्याच्या चरणी अर्पण करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डिनल्स, बिशप्स व बिशप फेलिक्स, फादर्स, सिस्टर्स व प्रापंचिक ह्यांना सामाजिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक कार्य करण्यास परमेश्वराचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. स्वर्गाच्या राज्याचे रहस्य आपल्याला कळावं, ते आपल्या अंतःकरणात रुजावं व आपल्या जीवनामध्ये श्रद्धेचं अमाप पीक यावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची ह्या आजारातून मुक्तता व्हावी, बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू व्हावेत, सर्वांना जीवनावश्यक वस्तूंचा आणि औषधांचा पुरवठा व्हावा, शाळा कॉलेजे लवकरात लवकर सुरू व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या भारत देशातील जनजीवन सुरळीत व्हावे, जे परदेशी परगावी आहेत ते सुखरूप असावेत, ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना चांगले आरोग्य लाभावे, विवाहितांना बाळाची देणगी मिळावी, तसेच आपल्या आधी जे झोपी गेले आहेत त्यांना चिरकाळ शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ह्या पावसाळ्यात नियमित पाऊस पडावा, पिण्यासाठी आणि पिकांसाठी भरपूर पाणी मिळावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूंसाठी मूक प्रार्थना करूया. विशेष करून आजच्या ह्या नोवेनचा हेतू परमेश्वराच्या चरणापाशी ठेवूया. परमेश्वराने आपल्या विनंत्या आणि हेतू मान्य करावीत म्हणून शांतपणे त्याच्याकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक, आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 82. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याने स्वीकारून घ्यावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्ती मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. ह्या दानांद्वारे आम्हाला तुझ्या जवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलाच्या समर्पणाप्रमाणे आमचे हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतःकरणे प्रभू कडे लावा.
आम्ही तिला विधी आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली, हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारे सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आत्मेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार.
मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटेला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी व सर्व संत ब्रिजिट यांच्याबरोबर आम्हा सर्व स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत ठरू. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व महागुरू, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरी ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ ठेव. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींची आणि तुझ्या कृपेत एहलोक सोडून गेलेल्या सर्वांची तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्तासह ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठवा. आपल्याला येणारा परमेश्वराचा अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्यास आपल्याला स्वर्गीय सामर्थ्य मिळावं म्हणून येशूने शिकवलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तू नित्यजीवी असून सदा सर्व काळ राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकात शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास निमंत्रित करण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभो तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. सध्याच्या आणि भावी जीवनात आम्हा सर्वांचं संरक्षण बनव. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मज बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
करूया. हे दयाळू बापा, ह्या दिव्य रहस्यांद्वारे आम्हाला नवे जीवन ध्येय दे आणि शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. चा ख्रिस्ताचा अनुभव घेण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत जेम्सच्या नोवेनाची प्रार्थना. हे वैभवशाली व आदरणीय संत जेम्स, येशूसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रेषिता व आमच्या आश्रयदात्या, सुवार्ता पसरविण्याचे, आजारांना बरे करण्याचे व पाप्यांना सन्मार्गावर आणण्याचे सामर्थ्य परमेश्वराने तुला बहाल केले. ख्रिस्तावरील अढळ श्रद्धा व्यक्त करताना तू स्वतःचे रक्त सांडलेस, पण आपली श्रद्धा कायम राखलीस. हा तुझा आदर्श समोर ठेवून ह्या नोवेनाद्वारे आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुला सादर करीत आहोत. त्या प्रभूकडे ने. येथे आपल्या गरजा आणि विनंत्या आठवूया. मात्र आम्ही जे मागतो ते आमच्या शारीरिक, मानसिक व विशेषतः आमच्या आध्यात्मिक विकासासाठी असेल तर ते आम्हाला प्राप्त होवो. प्रभूवरील आमची श्रद्धा वाढावी. आमच्या भक्तीचं आणि उपासनेचं रूपांतर गरीब, दीनदुबळे व गरजवंत ह्यांच्या सेवेत घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. आजपर्यंत तुझ्या मध्यस्थीद्वारे आम्हाला मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही तुला व देवाला धन्यवाद देतो. ह्यापुढे सुद्धा तुझा वरद हस्त आमच्या नोकरी व्यवसायावर, कामधंद्यावर, मुलाबाळांवर, कुटुंबावर व आगाशी धर्मग्रामावर राहो. शेवटी ख्रिस्तावरील आमच्या अढळ श्रद्धेद्वारे आम्ही तुझ्यासह स्वर्ग सुखास पात्र ठरावेत म्हणून आम्हासाठी नित्य मध्यस्थी कर. आमेन. हे संत जेम्स, आम्हासाठी विनंती हे कर. संत जेम्स, आम्हासाठी विनंती हे कर. संत जेम्स. आम्हासाठी विनंती कर. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्याच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही कळकळीने तुझ्याकडे याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. जब भी बंधूंना आणि भगिनींनो, आज आपल्यामध्ये फादर रॉबर्ट डिसूजा आले. त्यांनी संत जेम्सच्या जीवनावरती आपल्याला शुभवर्तमानांतून दाखले देऊन अगदी स्पष्टपणे त्याची भूमिका साकारलेली आहे. फादर रॉबर्टची ओळख करून द्यायची गरज नाही. ते आपल्याकडे पॅरिस प्रिस्ट म्हणून होते आणि आता ते पसायदान हे फॅमिली सेंटर आहे तिकडचे ते संचालक आहेत. त्यांच्या नेहमीचे लिखाण, ब्रदरांना ग्रीक भाषा शिकवणे, सेमिनरीमध्ये बायबल शिकवणे, ह्याबरोबर त्यांनी हे नवीन मिशन घेतलेलं आहे. फादरांच्या ह्या फॅमिली सेंटरवर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. उद्या नोव्हेनाचा 9वा दिवस आणि त्यानंतर शनिवारी वेस्पूरची मिसा आहे. वेस्पूरची मिसा साजरी करण्यासाठी फादर जोएल येणार आहेत आणि रविवारी जी सणाची मिसा आहे ते बिशप करणार आहेत. आपल्या धर्मप्रांताचं धोरण आहे की रविवारीची मिसा ही बिशप्स करतात. त्यामुळे रविवारी सणाची मिसा आपल्याला बिशपांची मिसा ऐकायला मिळेल. आपण असं समजूया की बिशप आपल्याकडे आलेले आहेत, परंतु वेस्पूरची मिसा नेहमीप्रमाणे शनिवारी होईल. थँक्यू. तुला
नमन तुला नमन तुला संत जेम्स नमन तुला जोडल्या तुम्ही श्रद्धेला पूरक तुमच्या कृतीची जोडल्या तुम्ही श्रद्धेला पूरक तुमच्या कृतीची शिकविले आम्हासी भाव भरे नमन तुला नमन तुला नमन तुला संत जेम्स नमन तुला नमन तुला नमन तुला संत जेम्स नमन